बातमी नागपूरमधून। नागपूरमध्ये रॅपिडो चालकाला मारहाण करून लुटलंय। मोबाईल आणि पैसे लुटणारे दोन आरोपी अटकेत आहे। रोहित रहागडांगले आणि समीर लांबट अशी आरोपींची नाव आहे। पारडी पोलीस स्टेशन हद्दीतील उमियाधाम मंदिराजवळ रॅपिडो चालकावर हल्ला करून आरोपीनं मोबाईल आणि पैसे लुटले होते। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासून सायबर ट्रॅकिंगच्या माध्यमातून या आरोपींना अटक केली आहे। दोन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून दोन गुन्ह्यामध्ये वापरलेले दोन वाहनं, त्यानंतर दोन मोबाईल, त्याचबरोबर यातील दबरी चोरी केलेले पैशापैकी 500 रुपये आम्ही रिकव्हर केलेले आहे। तर नागपुरात संघ मुख्यालयापासून अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावर गोळीबार करण्यात आला। 3 बाईक स्वारांकडून 2 वेळा फायरिंग करण्यात आलं। अंमली पदार्थ विक्रीच्या वादातून गोळीबार झाल्याचा संशय। वर्चस्व आणि दहशत पसरवण्यासाठी गोळीबार झाला अशी पोलिसांची माहिती आहे। तर कोठी रोड परिसरात गोळीबार झाल्याची माहिती सध्या समोर येते। नागपूरमधली ही घटना समोर आलेली आहे। जे काही फुटेजवरून आणि जे फिर्यादीवरून जे सांगतात त्याच्या अनुषंगाने दोन आरोपी आहेत। एकमेकाला ते आरोपी ओळखतात। पूर्वीच्या काही गुन्ह्यामध्ये सुद्धा हे आरोपी सोबत होते। त्यांच्यामध्ये एकमेकाच्या वर्चस्वातून प्राथमिक स्वरूपात गोळीबार झालेला दिसून येतं। त्याच्या अनुषंगाने आम्हाला जे सीसीटीव्ही फुटेज आणि फिर्यादीच्या पद्धतीने माहिती सांगतो, त्याच्या अनुषंगाने कुठेतरी दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी प्राथमिकदृष्ट्या झालेला दिसतोय। या ठिकाणी 2 फायरिंगच्या केल्याबाबत फुटेजमध्ये दिसते।